नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण नाभीला तेल लावल्यानंतर होणारे फायदे या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. नाभीला म्हणजेच बिंबीला. आयुर्वेदामध्ये बिंबीला किंवा नाभीला तेल लावल्यामुळे बरेचसे फायदे सांगितलेले आहेत. त्यातला पहिला फायदा आहे, तुम्ही जर दररोज नाभीमध्ये किंवा बिंबीमध्ये हळुवारपणे कोमट तेल सोडलं आणि हलक्या हाताने जर पोटाचं मसाज केलं, तर पोटात साठलेले गॅसेस हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी करता येत असतात. ह्याच उपायामुळे पोटाची पचनशक्ती जी असते, जठराग्नी जी असते, आपल्याला ती वाढवता येऊ शकते. बऱ्याच जणांना पोटामध्ये गॅसेस होणं ही एक तीव्र समस्या असते. तर ह्या नाभीमध्ये तेल घातल्यामुळे ह्या सुद्धा समस्येचा किंवा ही सुद्धा जी पोट वारंवार फुगणं किंवा गॅसेस होणं, ही सुद्धा समस्या आपल्याला ह्या तेलामुळे खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असते. बऱ्याच जणांचं पोट साफ होत नाहीये किंवा लघवीला साफ होत नाहीये. त्या मध्ये सुद्धा मल आणि मूत्राचं विसर्जन हे खूप चांगल्या पद्धतीने होत असतं. त्याचे वेग खूप नॅचरल पद्धतीने येत असतात. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये जे पोट दुखत असतं, त्यामध्ये सुद्धा नाभीमध्ये तेल घातल्यामुळे सुद्धा ही समस्या आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं कमी करता येत असते. आता हे तेल कुठलं घालावं? तर आयुर्वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारची तेलं सांगितलेली आहेत. मोहरीचं तेल आहे, एरंडाचं तेल आहे, तिळाचं तेल आहे. तर तुमची प्रकृती कुठली आहे, तुमच्या प्रकृतीला कोणता तेल सोसवेल, हे तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जर ते तेल वापरलं, तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. परंतु हे तेल हलकंसं कोमट करून घेऊन ते घातलं, तर त्याचा अधिक उत्तम असा उपयोग होतो. धन्यवाद.